मी बनवणार आहे जवसाची चटणी पाट्यावर। त्यासाठी जवस साफ करून घेतलंय, मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलाय आणि चवीपुरतं मीठ घेणार आहे। मिरच्या नाही का भाजून घ्यायच्यात आपल्याला आधी। पुन्हा नका काय करणार देखा मेरा दरवाजा झाले ते काढून घेते। एकदम सुगंध पण मस्त सुटलाय। झालाय भाजल्यामुळे चवीपुरतं मीठ टाकून घेते। पाता सुक्का झालाय। चटणीसाठी मिरच्या आणि मीठ टाकून घेते। लसूण नंतर टाकते। मिठाला लवकर मिरच्या वाटल्या जात्यात, बी पण वाटते मिरच्यातलं। आणि पाट्यावरची जवसाची चटणी एकदम चवीला छान लागते। चटणी आता मी जवस टाकून घेतलंय। आता मस्त बारीक वाटून घेते। जवसाची चटणी एकदम पौष्टिक। आपली चटणी आता बारीक वाटून झाली। लसूण टाकून घेत आहे मी। लसूण वाटला की आपल्याला चटणी काढून घ्यायची। लसणानं चटणी बारीक होत नाही, त्यामुळं लसूण लास्टला वाटून घेत आहे। एकदम झणझणीत पाट्यावरची पौष्टिक जवसाची चटणी आपली तयार झालेली आहे। जवसाची चटणी आपली तयार झाली आहे, पाट्यावर वाटलेली झणझणीत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा। अशाच नवनवीन